जंतर मंतरवर विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ आज अर्धापूर कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला करायचा अधिकार यांना दिला कोणी? विद्यार्थी आपल्या शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मागणी करत होत्या। नीटच्या परीक्षेमध्ये 10 वेळेस गोंधळ झाला 2014 पासून। त्याच्या विरोधामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा विद्यार्थी मागत होते। त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अमानुषपणे उचलण्यात आल्यात। त्याच्यानंतर आम्ही काँग्रेसतर्फे या बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन राहुल गांधी यावर खासदार रवींद्र चव्हाण यांना जी अटक झाली त्या अटकेच्या निषेधार्थ आज अर्धापूर बंद ठेवण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये मोदी सरकारने दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने भारतातील तरुणावर विद्यार्थ्यावर अमानुषपणे अत्याचार केला त्याचा निषेधार्थ माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी बंद पुकारला आणि त्यासाठी सर्व पक्षीय लोकांनी सहभाग केला। आज या तालुक्यामध्ये सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला। त्या सर्वांचे मी आभार मानतो। खऱ्या अर्थाने या देशामध्ये आता विकृतांचं सरकार आहे, विकृतांचं राज्य आहे। संघासारखा देशद्रोही लोक सत्तेवर बसलेत। हा जो प्रधान आहे धर्मेंद्र प्रधान हाही संघाचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि बहुजन समाजातील लोक यांना नसावेत एवढे मुर्दाड यांचे विचार असतात। आपण पाहिलं काल ज्या पद्धतीने महिलावर अत्याचार झाला, मुलावर तरुणीवर अत्याचार झाला, हे सर्वसामान्य कोणताही माणूस सहन करणार नाही। पण संघाच्या विकृत लोकांना याचा खूप आनंद झालाय आणि ते देशभर त्याच्या मनातून आनंद व्यक्त करत आहेत। पण खऱ्या अर्थाने आज समाज तरुण आणि सर्वच समाज रस्त्यावर आलेला आहे आणि एक दिवस या लोकांना रस्त्यावरून पळू मारून यांना देशाच्या बाहेर हाकल्याशिवाय हे लोक आता थांबणार नाहीत। आता एक खरी नव्या क्रांतीची सुरुवात झालेली आहे। संविधानाने सुद्धा आम्हाला लढण्याचा सत्याग्रह करण्याचा अधिकार दिलाय, पण तो अधिकार त्यांनी नाकारला म्हणून आज सर्व आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतोय। क्रूर अशा गृहमंत्र्याचा देशाचा त्याचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो। झाला त्याचा जाहीर निषेध करता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये आम्ही जाहीर पाठिंबा देतात आणि त्याचा जाहीर निषेध करतात आणि राजीनामा नरेंद्र मोदीचा राजीनामा द्यायची मागणी करतात। श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष दिल्ली येथे जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार आणि यामध्ये जवळपास 250 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत। त्यामध्ये 2 विद्यार्थी मरण पावलेले आहेत, शहीद झालेले आहेत विद्यार्थ्यांसाठी। आणि हा वारंवार मोदी सरकारचा जे वारंवार घोटाळा होत आहे देशामध्ये, कुठल्याही प्रकारचा असो, रस्त्याचा घोटाळा असो की नीट परीक्षेचा असो, जो विद्यार्थ्यांवर नेहमी होणारा अन्याय हा कुठेतरी थांबला पाहिजे। यासाठी जवळपास आज दिल्ली जंतर मंतर येथे शांततेपणे चालू असलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी जाणून बुजून सरकारच्या आव्हानापोटी त्यांनी लाठीचार्ज करून हा अतिशय क्रूर असा निषेध करण्यासाठी आज अर्धापूर तालुक्यामध्ये सर्व मार्केट कमिटी व व्यापाऱ्यांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी आज आम्हाला बंदमध्ये चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल। आणि यानंतर जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा लढा असा चालू राहील। धन्यवाद। तेवढं लोक बघत राहतात 2 दिवस काय गावले। आज अर्धापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अर्धापूर तालुका बंदची हाक दिली होती। बाळासाहेब आंबेडकर साहेबांना जे आवाहन केलं त्यांना प्रतिसाद म्हणून अर्धापूर तालुक्यातले आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ता आम्ही याच्यामध्ये सहभागी झालो आणि आमच्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन अर्धापूर इथले व्यापारी कडकडीत बंद पाडला। सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। जे दिल्लीमध्ये घडला ते खरोखरच आपले देशासाठी फार अपमान करणारी गोष्ट आहे आणि अशा प्रकारचा जे महिलावर अत्याचार पक्ष असू द्या, कोणताही आपला पार्टी असू द्या, ते फार गंभीर बाब आहे। आणि जास्तीत जास्त आमच्या काँग्रेस कार्यकर्ता आणि वंचितचे पदाधिकारी हे मागणी करतो की धर्मेंद्र प्रधानचा जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचं आंदोलन पुढेही उभं राहू, पुढेही आम्ही करू जोपर्यंत यांचा राजीनामा होत नाही। जे मुलं दगावलेली आहे, काही मुलं गायब आहे, त्यांचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही। आम्ही त्यांच्या पाठीशी
खंबीरपणे उभं राहूत आणि पुढील हे लढा पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.